12वीला एखाद्या कॉलेजात फक्त नावाचं ऍडमिशन घ्यायचं, वर्षभरात कॉलेजचं तोंडही न बघता फक्त पेपरच्या दिवशी हजेरी लावायची आणि बाकीचा पूर्ण दिवस एखाद्या खाजगी क्लासेसमध्ये घालवायचा. हे चित्र आता महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक शहरात आणि गावातही दिसतं. टॉप रँकिंगची हमी, इतके विद्यार्थी IITत गेले, इतके नीट क्रॅक झाले, अशा जाहिराती बघून पालक आणि विद्यार्थी क्लासेसच्या दारात रांग लावतात आणि याच रांगेवर काही क्लास मालक करोडपती झालेत. पण आता या सगळ्या व्यवस्थेला महाराष्ट्र सरकार एक ठोस चाप लावायला निघाले. काय आहे नवा कायदा, यात नेमक्या कोणत्या अटी आहेत आणि क्लास मालकांची झोप का उडाली, हे सगळं सविस्तर पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. महाराष्ट्रातले पेपर फुटी देशभर चांगलेच गाजले. त्यात राज्यात काही स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटल्याची प्रकरण समोर आली आणि त्यात खाजगी क्लासेसचं नाव जोडलं गेलं. यामुळे शालेय शिक्षण विभागाने एक मसुदा तयार केला आणि 22 ऑगस्ट 2026 रोजी हा मसुदा जनतेसमोर ठेवला. या मसुद्याचं नाव आहे महाराष्ट्र खाजगी शिकवणी वर्ग नोंदणी आणि नियमन कायदा 2026. खरं तर हा प्रयत्न नवा नाही. गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात असा कायदा आणण्याची चर्चा सुरू होती. 2018 मध्ये असाच एक मसुदा पुढे आला होता, पण क्लास मालकांच्या विरोधामुळे तो बारगळला. मार्च 2025 मध्ये विधान परिषदेत हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनी लवकरच कायदा येईल असं आश्वासन दिलं होतं. आता जवळपास 1.5 वर्षानंतर हा मसुदा प्रत्यक्षात सगळ्यांसमोर आलाय. क्लासेसची संस्कृती फक्त 12वी नंतरच्या CET किंवा नीट पुरती मर्यादित राहिलेली नाही. तिसरीच्या वर्गापासून ग्रॅज्युएशन पर्यंत आणि MPSC UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेपर्यंत हे क्लासेस पसरलेत. शाळा कॉलेजांना समांतर अशी एक स्वतंत्र शिक्षण व्यवस्थाच उभी राहिली. कॉलेजच्या वेळेला अडथळा येऊ नये म्हणून हे क्लासेस अनेकदा पहाटे किंवा रात्री उशिरा भरतात. त्यामुळे मुलांच्या झोपेचं, जेवणाचं गणित पूर्णपणे बिघडतं आणि तणाव प्रचंड वाढतो. आता या नव्या कायद्यानुसार क्लासेसना दिवसातून जास्तीत जास्त 5 तासच शिकवता येणे, याशिवाय आठवड्यातून किमान 1 दिवस पूर्ण सुट्टी देणं बंधनकारक असणार आहे. आणि त्या सुट्टीच्या लगेच दुसऱ्या दिवशी टेस्ट घेता येणार नाही, कारण तसं झालं तर सुट्टीचा अर्थच उरत नाही. क्लासेस आणि कॉलेजेस यांच्यातली जी साठमारी वर्षानुवर्षे चालत आलीये, तिलाही आता पायबंद घातला जातोय. विद्यार्थी एका क्लासेसला प्रवेश घेतो आणि तोच क्लास त्याला एखाद्या कॉलेजात ऍडमिशन मिळवून देतो. विद्यार्थी फक्त परीक्षा पुरताच कॉलेजात जायचं अशी इंटिग्रेटेड किंवा डमी स्कूल पद्धत आता पूर्णपणे बंद होणार आहे. शाळा किंवा कॉलेजाच्या आवारात कोणताही क्लास चालवता येणार नाही आणि क्लास व कॉलेजने असा भागीदारीचा करार केला तर संबंधित शाळा किंवा कॉलेजची मान्यताच रद्द करण्याची शिफारस केली जाऊ शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉलेजात शिकवणाऱ्या शिक्षकांना आता ड्युटीच्या वेळेआधी किंवा नंतर शनिवारी रविवारी लपून छपून खाजगी क्लासेस शिकवता येणार नाही. असं करताना कुणी सापडलं तर त्याच्यावर थेट कारवाई होणार आहे. क्लासमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक पात्रता असावी याची तरतूद यात आहे. आतापर्यंत अनेक क्लासेसमध्ये कोणतीही ठोस पात्रता नसलेली तरुण मुलं शिकवताना दिसायची. आता किमान ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं असेल. क्लासरूम बाबतही नियम कडक आहेत. बेसमेंट किंवा तळमजल्यात क्लास चालवायला परवानगी नसेल आणि एका वर्गात किती विद्यार्थी बसवायचे यालाही मर्यादा असेल. आणखीन एक महत्वाची अट म्हणजे 13 वर्षाखालील म्हणजे 7वीच्या खालच्या मुलांना कोणत्याही क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही, कारण इतक्या लहान वयातच परीक्षेचं दडपण मुलांवर टाकणं हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. फायर सेफ्टी आणि बिल्डिंग सेफ्टीची प्रमाणपत्र असणंही बंधनकारक करण्यात आलंय आणि CCTV फुटेज किमान 1 महिना जपून ठेवावं लागणार आहे. लैंगिक छळाच्या तक्रारींवर 24 तासाच्या आत कारवाई करावी लागेल आणि ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तींना क्लासमध्ये कामावर ठेवताच येणार नाही. आता या कायद्याला खरा कणा म्हणजे फी आणि जाहिरातींवरचं नियंत्रण आणि हाच मुद्दा क्लास मालकांच्या जिव्हारी लागला. फपकेवाद जाहिराती करून आमच्याकडे प्रवेश घेतला की इतके मार्क्स मिळतील, इतके विद्यार्थी IITत गेले आणि खोटी आश्वासन देणं, आधीच्या हुशार विद्यार्थ्यांचे फोटो आणि नाव वापरून पालकांची दिशाभूल करणं यावर आता पूर्ण बंदी असेल. फी एकदा ठरली की कोर्स सुरू झाल्यानंतर ती मध्येच वाढवता येणार नाही. नोट्स पुस्तकासाठी वेगळं शुल्क आकारता येणार नाही आणि विद्यार्थ्याने मध्येच क्लास सोडला तर 10 दिवसाच्या आत उरलेली फी परत करावी लागेल. या नियमांचं उल्लंघन केलं, नोंदणीशिवाय क्लास चालवला, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या किंवा वयाची अट मोडून लहान मुलांना प्रवेश दिला तर 10 लाखापासून ते तब्बल 50 लाख पर्यंत दंड होऊ शकतो. वारंवार नियम मोडणाऱ्या क्लासची नोंदणी निलंबित किंवा पूर्णपणे रद्दही केली जाऊ शकते. इतका कडक मसुदा समोर येताच क्लास चालकांच्या संघटनांनी लगेच विरोधाचा सूर लावला.
ही आमच्या व्यवसाय स्वातंत्र्यावर घातलेली गदा आहे. इतकी बंधन घालणं व्यवहार्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे पालक आणि शिक्षण तज्ज्ञांचा एक मोठा वर्ग या कायद्याचं स्वागत करतो, कारण गेली अनेक वर्ष क्लासेसच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि मानसिक शोषण होत असल्याची तक्रार सातत्याने होत होती. सध्याची स्थिती अशी आहे की हा अजून प्रत्यक्ष कायदा नाही, तो फक्त मसुदा स्वरूपात आहे. शालेय शिक्षण विभागाने सर्वसामान्य नागरिक, पालक, शिक्षक आणि क्लास चालकांकडून यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. 4 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लेखी स्वरूपात आलेल्या सूचनांचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर या सूचनांचा अभ्यास करून सरकार अंतिम कायद्याला मंजुरी देईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे यातल्या काही अटी अंतिम कायद्यात कदाचित बदलल्याही जाऊ शकतात. क्लासेसची अयंत्रित साम्राज्य वर्षानुवर्षे शिक्षण क्षेत्रात समांतर सत्ता चालवत आली आहेत. आता प्रश्न हा आहे की हा कायदा प्रत्यक्षात लागू झाला तर तो खरंच या साम्राज्याला व्यसन घालेल का, की क्लास मालक नवे मार्ग शोधून पुन्हा तीच व्यवस्था वेगळ्या स्वरूपात उभी करतील? तुम्हाला काय वाटतं? क्लासेसवर घातलेली ही बंधन योग्य आहेत की अतिच होतंय? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.